नंदुरबार जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला। रिमझिम पावसाने खरीप पिकांना जीवनदान दिले। समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी आता चिंतेत आहे। नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पावसाने खरीप पिकांना जीवनदान, मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पाण्याचे संकट आणि तण नियंत्रणाचा वाढता खर्च अशा दुहेरी संकटाचा सामना नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी करतात। याबाबतचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी। गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू होता। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 60% पेरण्या झाल्या आहेत, तर अद्यापही 40% पेरण्या खोळंबल्या आहेत। दमदार पावसाची प्रतीक्षा असल्यामुळे या पेरण्या खोळंबल्या होत्या। आता नंदुरबार जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी अद्यापही ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता नव्हती त्या शेतकऱ्यांकडून आता शेती कामांना वेग येऊ शकतो व पेरण्या होऊ शकतात। मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता होती त्यांच्याकडून पेरण्या करण्यात आल्या होत्या त्या शेतीमध्ये आता तण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे। तर नंदुरबार जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस न झाल्यामुळे पाणी टंचाईचा सामना देखील नागरिकांना करावा लागत होता। अद्यापही नंदुरबार जिल्ह्यातील 18 मध्यम व लघु प्रकल्पांची परिस्थिती काही बिकट होती, तर काही मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पाणी साठा उपलब्ध झाला आहे। एकंदरीत दमदार पावसानंतरच नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईचा सामना जो नागरिकांना करावा लागणार आहे तो मिटू शकतो। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।